माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदेंची त्यांनी भेट घेतली। कळसेंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। शिंदेंचं शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवनवरती दोघांमध्ये चर्चा झाली। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती ही भेट झाल्याची माहिती आहे। आता आपल्या बरोबर आहेत विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सर। आपण त्यांना विचारणार आहोत की जर गट वेगळे झाले तर नेमकं काय होऊ शकतं। मागच्या वेळी सर जी स्थिती होती त्या पद्धतीने यावेळी देखील अशा पद्धतीच्या हालचाली झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही देखील काल एकनाथ शिंदेंना भेटलेले ऐकायला मिळतंय। नेमकं काय होतं, तुमची भेट कशासाठी होती, काय चर्चा झाली? नाही, मी त्यांच्याकडे गेलो होतो नंदनवनला, पण वेगळ्या कामासाठी गेलो होतो। अशी काही भेट किंवा राजकीय चर्चा झालेली नाही, मी स्पष्ट करतो। त्यामुळे तो जो संभ्रम निर्माण झालाय तो तसा योग्य नाही किंवा ते खरं नाही। आता यामध्ये जो प्रश्न मुळात जो प्रश्न आहे तो अँटी डिफेक्शन लॉचा आहे, पक्षांतर विरोधी कायद्याचा आहे। कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1985 साली माननीय राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी ही पक्षांतराला आळा घालावा आणि संसदीय लोकशाहीचं रक्षण व्हावं या उदात्त हेतूने हा कायदा केलाय। माननीय यशवंतराव चव्हाण साहेब या विधेयकाचं जेव्हा रूपांतर झालं कायद्यात त्यावेळेस त्या कमिटीचे अध्यक्ष होते। त्यामुळे हा एक फार मोठा कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राचं आहे। आणि माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना त्यामध्ये स्प्लिटची तरतूद होती, म्हणजे फुटीची तरतूद होती, ती मात्र काढून टाकण्यात आली। आता फक्त एकच पॅरा 4 मध्ये 10व्या अनुसूचीमध्ये मर्जरची तरतूद आहे। मर्जर म्हणजे विलिनीकरण। आता यामध्ये पक्षामध्ये त्याच्यामध्ये वेगळं झालं पाहिजे, गट वेगळा झाला पाहिजे, तो पक्ष वेगळा झाला पाहिजे। तर ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे, कारण कुठलाही पक्ष म्हटलं की त्याचे 2 भाग असतात, एक संघटनात्मक पक्ष आणि एक संसदीय पक्ष। आता संघटनात्मक पक्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद आहे, लोकल अथॉरिटीज आहे, कॉर्पोरेशन्स आहे, नगरसेवक आहे, त्यांचे सगळे सदस्य आहे, ब्लॉक अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष आहे, हे संघटनात्मक पातळीवरचा पक्ष हा झाला। आणि संसदीय पक्ष म्हणजे विधिमंडळात त्याचे किती आमदार आहे किंवा संसदेमध्ये किती खासदार आहे हा तुमचा संसदीय पक्ष झाला। या दोन्ही पक्षामध्ये 2/3 सदस्य जर वेगळे झाले, विशेषतः संसदीय पक्षामध्ये, तर ही फूट किंवा मर्ज गणलं जातं आणि हा वेगळा पक्ष म्हणून गणला जातो। आणि या पक्षाने कुठल्या तरी एका पक्षामध्ये विलीन झालं पाहिजे, मर्ज झालं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।